नमस्कार मैत्रिणींनो, शिवणकाम विथ पुष्पामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाही कटिंग बघणार आहोत। पण आजची जी बाही कटिंग आहे ती खूप अशी सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे, कुणालाही जमेल एवढी सोपी पद्धत असणार आहे। त्यामध्ये बघा कुठलाही चार्ट फॉर्म्युला कुठल्याही गणिती क्रिया नाही करायच्या। आज आपण जी बाही कटिंग बघणार आहोत ती आपण हे बघा मापाच्या ब्लाऊजवरून बाहीचं कटिंग करणार आहोत। एकदम सोपी पद्धत आहे आणि नवीन शिकत असाल तरी तुम्ही परफेक्ट असं बाहीचं कटिंग करायला शिकणार आहात। आतापर्यंत आपण खूप सारे ब्लाऊजचे म्हणजे जे बाहीचे कटिंग बघितलेत, वेगवेगळ्या पद्धतीने बघितलेत, त्या सुद्धा खूप सोप्या पद्धती आहे। परंतु जर तुम्ही नवीन असाल तर आजचा व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा, जेणेकरून हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आयुष्यात तुम्हाला पुन्हा कधीच बाहीचं कटिंग शिकावं लागणार नाही, बघावं लागणार नाही। एकदा काही पद्धत तुम्ही शिकला तर अगदी परफेक्ट तुम्ही शिकणार आहात, कारण यामध्ये कुठली गोष्ट लक्षात ठेवायची नाही। बघा आपल्याकडे तर मापाचा ब्लाऊज असतो, तर त्यावरून जर तुम्ही परफेक्ट बाहीचं कटिंग शिकला ना तर आपण परफेक्ट म्हणजे अगदी बाहीचं कटिंग आयुष्यभर विसरणार नाही, एवढी सोप्या पद्धतीने मी इथे सांगितलं आहे। तर जास्त वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपण काय बघायचं आहे, आपण बाही कटिंग तर खूप बघतो, परंतु मेन म्हणजे बाही कटिंगसाठी कुठली मापे घ्यायची, परफेक्ट मापं कसं काय काढायचं हे मी तुम्हाला आता सर्वात आधी सांगणार आहे। बघा तर बघा इथे मी एक ब्लाऊज घेतलेला आहे। सर्वात आधी आपण उंचीचं माप काढायचं आहे। बघा तर उंचीचं माप काढण्यासाठी बघा इथे शोल्डरला जिथे आपलं बाहीचं जॉईंट आहे बघा तिथपासून टेप पकडायचा आहे आणि बघा इथपर्यंत। तर ही बाहीची उंची काय म्हणजे उंची किंवा लांबी दोन्हीपैकी काही बोलू शकतो, 5.5 इंच ही या बाहीची लांबी आहे। तर आता दंड घेर मोजायचा आहे। बघा तर व्यवस्थित ब्लाऊज असा व्यवस्थित खेचून व्यवस्थित करायचा आहे आणि बघा दंडघेराचं माप घ्यायचं आहे। दंडघेर आहे 5.5 इंच, 5.5 इंच आपला दंडघेर आहे। आणि अजून एक तिसरं माप खूप महत्त्वाचं आहे, जे आपण यावरून घेतल्यानंतरच आपल्याला परफेक्ट असं बाहीचं कटिंग आपल्याला जमणार आहे। ते जर माप नसेल तर तुम्ही बाहीचं कटिंग करू शकणार नाही आणि बाहीचं कटिंगसुद्धा परफेक्ट येणार नाही। आणि ह्या मापामुळेच आपल्याला बाहीची घडी किंवा कॅप हाईट हे सगळं काय आपण व्यवस्थित ऑटोमॅटिकली या ब्लाऊजवरूनच काढणार आहोत। त्यासाठी कुठलेही आपण चार्ट वापरायचा नाही आहे। तर हे एक कोणतं माप आहे बघा, तर हे आहे मुंडा घेराचं माप। तर मुंडा घेराचं माप बघा ज्यावेळेस आपण अंगावरून माप घेतो तेव्हा आपण पूर्ण मुंडा राऊंड मोजून घ्यायचा आहे, परंतु ज्यावेळेस आपल्याला ब्लाऊजवरून मुंड्याचं माप मोजायचं आहे तेव्हा बघा पाठीमागच्या साईडचा आपण मुंडा राऊंड मोजून घ्यायचा आहे। बघा इथे जिथे शोल्डरपासून टेप पकडायचा आहे आणि व्यवस्थित गोलाकार राऊंडमध्ये हे मेजरमेंट व्यवस्थित घ्यायचं आहे। बघा इथे थोडंसं व्यवस्थित जे आपलं शिलाई मार्जिन आहे ते व्यवस्थित असं पकडायचं आहे, खेचायचं आहे आणि व्यवस्थित घ्यायचं आहे। तर बघा हा मुंडा राऊंड इथे आलेला आहे आपला 8.5 इंच। तर तुम्ही पाहू शकता हे बघा, तर खेचल्यानंतर आपला 8.5 इंच इथे आलेला आहे। तर हे 3 मापं झाले। बाहीची लांबी आपल्या 5.5 आहे, दंडघेर 5.5 आहे आणि हा जो मुंडा राऊंड आहे तो 8.5 इंच आहे। तर बघा या पद्धतीने तुम्ही बाहीचं जे आपल्याला कटिंग करायचं असतं ही मापे घेणे खूप गरजेचं आहे। ही जर मापे परफेक्ट घेतली ना तर आपण बाहीचं कटिंग अगदी व्यवस्थित करू शकणार आहोत। तर बघा आता आपण पेपर घेणार आहोत आणि त्या पेपरवर मी तुम्हाला बाहीचं कटिंग दाखवणार आहे। तर बघा इथे हा डबल फोल्ड पेपर आहे। बघा ही बंद बाजू आहे, तर ही बंद बाजू आहे आणि या बंद बाजूकडून आपण उंचीचं माप टाकून घेणार आहोत। बघा तर आता आपल्या ब्लाऊजची उंची किती होती 5.5 इंच। अस्तरची बाही आहे त्यामुळे 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, 6.5 इंचावर मार्किंग करायचं आहे। 2 ठिकाणी आपण मार्किंग करून घ्यायचं आहे। दोन ठिकाणी मार्किंग करून ही सरळ रेषा अशा पद्धतीने इथे आखून घेतली। बघा हे झालं आपलं उंचीचं मेजरमेंट। अस्तरची बाही असल्यामुळे आपण 1 इंच मिळवले आहे। जर तुमची बिना अस्तरची बाही असेल आणि तुम्हाला जी खालची बॉटमला जी पट्टी असते दुमडायची ती जर जास्त हवी असेल तर तुम्ही अजून 1 इंच म्हणजे 2 इंच घ्यायचं आहे। बिना अस्तरच्या बाहीमध्ये तुम्ही 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। तर हे झाली आपली लांबी बाहीची 5.5 इंच आपली, त्यामध्ये आपण 1 इंच मिळवले आहे। तर
6.5 इंच हे आपलं झालं पूर्ण मेजरमेंट प्लस मार्जिन घेऊन. आता दुसरं माप टाकायचं आहे आपण दंडघेराचं. दंडघेर होता आपला 5.25 इंच. तर बघा 5.25 इंचावर इथे मार्किंग केलं. पुढे 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. हे झालं 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर बघा आता काय करायचं आहे, आता आपल्याला अजून बाहीची घडी काढायची आहे आणि कॅप हाईटचं ते सुद्धा तुम्हाला बघा मी ब्लाऊजवरूनच दाखवणार आहे कशा पद्धतीनं काढायचं आहे व्यवस्थित परफेक्ट. जर तुम्हाला जसं तसं ब्लाऊज हवा असेल तर तुम्ही ही पद्धत नक्की वापरा आणि या पद्धतीने तुम्ही तुमचं ब्लाऊज अगदी जसं आहे तसंच येणार आहे. बघा फिनिशिंगसुद्धा ब्लाऊजचं त्याच पद्धतीनं खूप छान येणार आहे. बघा हा मी स्वतः शिवलेला ब्लाऊज आहे. या पद्धतीचं फिनिशिंग बघा सरळ रेषेमध्ये ही पद्धत वापरूनच मी नेहमी बाहीचं वगैरे कटिंग करत असते. तर आता काय करायचं आहे, आपल्याला कॅप हाईट काढायची आहे. कॅप हाईट आपल्याला अंदाजे न घेता अंदाजे पण आपण घेऊ शकतो, परंतु त्यावेळेस जर आपल्याला नवीन शिकत आहोत आपल्याला माहीत नाही आहे तर त्यासाठी बघा मापाच्या ब्लाऊजवरून कशा पद्धतीने घ्यायचं आणि आपली कॅप हाईट मिळवायची आहे आपल्याला. तर बघा हे जे दंडघेर ते जे मुंड्यातलं जे माप आहे ते आपली बाहीचं जो जॉईंट आहे तिथपर्यंत आपण मोजायचं आहे मेजरमेंट. तर हे आलेलं आहे माझं 3 इंच. म्हणजे हे खालच्या साईडने शिलाई गेलेली आहे 1/2 इंच आणि वरच्या साईडने 1/2 इंच. 3 इंच हे तयार माप आहे 3 इंच. तर आपलेच दोन्ही बाजून शिलाई मार्जिन जाणार आहे तर आपल्याला काय करावं लागेल त्यामध्ये 1 इंच ॲड करावं लागणार आहे पेपरवर टाकताना. तर बघा हे झालं आपलं कॅप हाईट काढण्यासाठीचं मेजरमेंट. बघा तर कुठून मोजलं आहे मी, जिथे आपला दंडघेर आहे बघा तिथून आपलं तयार माप किती आलेलं 3 इंच. परंतु आपलं शिलाईमध्ये गेलेलं आहे खालच्या साईडनं 1/2 इंच आणि वरच्या साईडनं 1/2 इंच. तर मग किती घ्यायचं आहे आपण 4 इंच. बघा 4 इंचावर असं क्रॉस तिरकसमध्ये असं घ्यायचं आहे. बघा 4 इंचावर इथे मी मार्किंग करून ठेवलं आहे. बघा तर ही झाली आपली कॅप हाईट. तर वरच्या साईडने मोजून बघायचं आहे आपल्याला कॅप हाईटचं अंतर किती मिळालेलं आहे. बघा तर इथे बघा 2.25 इंच ही आपल्याला कॅप हाईट मिळालेली आहे. तर 2.25 इंचावर इथे मी मार्किंग करून घेते आणि त्यामधून एक सरळ रेषा आखून घेऊ. नंतर आपण मुंडा घेराचं जे काय आपलं माप आहे ते टाकायचं आहे आपल्याला. म्हणजे 2.25 इंच ही आपल्याला कॅप हाईट मिळाली. कशी मिळवली आहे ब्लाऊजवरून आपण कसं माप काढलं आणि ही कॅप हाईट आपल्याला ऑटोमॅटिक मिळालेली आहे मापाच्या ब्लाऊजवरून. खूप सोपी पद्धत आहे ही. पद्धतीनं आयुष्यभर तुमचं ब्लाऊजचं हे बाहीचं कटिंग चुकणार नाही. मी आत्तापर्यंत माझा 10 वर्षाचा अनुभव, मी याच पद्धतीनं कोणाचंही कस्टमरचं ब्लाऊज असू द्या मी हीच पद्धत वापरून त्यांचं बाहीचं कटिंग करत असते. त्यामुळे बाही अजिबात कुठेही चुकत नाही किंवा जोडताना कमीसुद्धा पडत नाही. आता बघा तिसरं माप आपल्याला टाकायचं आहे जे आपल्याला ह्या उंचीपासून तर या रेषेवर टाकायचं आहे जे आपली कॅप हाईटची रेषा आपण टाकलेली आहे. तर आपला मुंडा घेर किती होता आपला आला होता 8.5 इंच. बघा म्हणजे आपण आता ब्लाऊजवरून ज्यावेळेस घेतो तेव्हा आपण एका साईडचा पाठीमागच्या साईडचा मोजायचा आहे, परंतु ज्यावेळेस तुम्ही अंगावर माप घेणार आहे तेव्हा पूर्ण मुंडा राऊंड मोजायचा आहे आपला सर्कलमध्ये आणि त्याचा हाफ करायचा आहे आणि ते माप इथे असं टाकायचं आहे. जेव्हा पूर्ण मुंडा राऊंड मोजून त्याचं हाफ करायचं आहे, परंतु ब्लाऊजवरून घेतल्यामुळे आपण एकाच साईडचा मोजलेला आहे ते आपण इथे टाकून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी घेतलं टाकून आणि त्यामधून आपण काय करायचं आहे अशी तिरकस रेषा आखून घ्यायची आहे. हे झाले आपले मुंडा घेराची रेषा. आणि आता बघा आता आणि त्यापुढे आपल्याला इथे 1.5 इंच शिलाई जे खाली शिलाई मार्जिन घेतलं आहे तेच इथे ठेवायचं आहे आणि त्यामधून अशी फिटिंग रेषा आणि मार्जिनची रेषा जोडून घ्यायची आहे. बघा हे झालं. आता आपल्याला शेप द्यायचा आहे पाठीमागच्या आणि पुढच्या पाठीमागच्या मुंड्याला शेप द्यायचा आहे ते 1.5 इंचावर इथे एक मार्किंग करून ठेवायचं आहे. बघा आपण हलक्या हाताने शेप देऊ शकतो, परंतु नवीन शिकताना शेप वगैरे काही कुणाला जमत नाही, त्यामुळे परफेक्ट असं मी इथे मेजरमेंट सांगते आणि त्यानुसार तुम्ही. तर बघा याचा अर्ध करायचा आहे. जमत नसेल तर डायरेक्ट टेप असा फोल्ड करायचा आहे आणि त्याचा अर्ध काढायचा आहे. बघा तर हे झालं. सेंटर काढून घेतला आपण. या सेंटरच्या वर काय करायचं आहे पाठीमागच्या मुंड्याला शेप देण्यासाठी 1/2 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि पुढच्या मुंड्याला शेप देण्यासाठी 1/2 इंचावर. बघा 1/2 इंचावर इथे या पद्धतीने 2 मार्किंग केले. 1/2 इंचाचं मार्किंग पाठीमागच्या मुंड्याला शेप देण्यासाठी आणि
तर बघा आता हे 1.5 इंचावरूनच आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे बघा या पद्धतीने। आता काय करायचं आहे, हा शेप इथून जर तुम्हाला डायरेक्ट शेप नसेल तर बघा या रेषेचा सुद्धा तुम्ही काय करायचं आहे, अर्धा करायचा आहे आणि त्यापासून सुद्धा खाली पाव इंच खाली घ्यायचा आहे। आणि मग बघा हा जो काही पाठीमागच्या मुंड्याचा शेप आहे तो बघा या पाव इंचाची ही जी रेष आहे यामधून व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने द्यायचं आहे। आणि आता पुढच्या मुंड्याचा शेप बघा यामधून देणार आहोत आपण आणि 1.5 इंचावरूनच सुरू करायचं आहे। तर बघा अशा पद्धतीने, तर बघा खूप सुंदर असा हा आकार आलेला आहे। ही पद्धत जर तुम्ही कटिंग करताना वापरली तर तुमचं बाहीचं कटिंग अजिबात चुकणार नाही। बघा हा पुढच्या मुंड्याचा शेप, तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा हा आकार आलेला आहे। कुठेही बाहीचं तुमचं जर ही तुम्ही वापरली ही ट्रिक किंवा ही पद्धत तर नक्कीच तुम्ही परफेक्ट असं बाहीचं कटिंग शिकणार आहात। आपला दंड किती होता, 5.25 इंच आपला दंडगेर आहे। इथे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे आणि हे जो उंडा राऊंड होता आपला तो 8.5 इंच होता, हा त्याचा हाफ करायचा आहे। पूर्ण मुंडा राऊंड जर घेतला तर त्याचा हाफ करून हा तिरकस अशी रेषा टाकायची आहे। तर बघा आता आपण कटिंग करून घेऊयात। इथे 1.5 इंच घेतलेला आहे, वरच्या साईडला अर्धा इंच, पाठीमागच्या मुंड्याला शेप देण्यासाठी खाली पाव इंच आणि या रेषेमध्ये सुद्धा सेंटर काढून पाव इंच घेतला आहे आणि तिथून पाठीमागच्या मुंड्याचा शेप दिला। तर आता कटिंग करून घेऊयात। तर आता बघा अशी बाही फोल्ड करून घ्यायची आहे आणि पाठीमागच्या मुंड्याचा हा शेप कटिंग करून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा हा बाहीचा आकार आलेला आहे। तर बघा इथे बघा ही पद्धत नक्की तुम्ही ट्राय करा, कारण या पद्धतीने बाहीचं कटिंग जर केलं तर तुमची बाही चुकणारच नाही, अगदी परफेक्टच येणार। तर बघा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही पद्धत नक्की वापरून बघा। माझा 10 वर्षाचा अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे आणि माझे आत्तापर्यंतचे मी 44 साईजपर्यंतचे ब्लाऊज शिवलेले आहे आणि हीच पद्धत मी सर्वांसाठी वापरते। जुन्या माप जर ब्लाऊज असेल तर तोच घ्या आणि त्याच्यावरून अशी परफेक्ट मापे काढा। त्यासाठी बघा कुठले आपल्याला ही बाहीची रुंदी काढण्यासाठी मी कुठले जार वापरला नाही किंवा गणिती क्रियासुद्धा करावी लागली नाही। जशी आहे तशी मापे कशी टाकायची आणि कॅपॉइंट कशी मिळवायची, त्यामुळे आपल्याला बाहीची रुंदीसुद्धा मिळालेली आहे। नक्की ही पद्धत वापरा आणि बाहीचं कटिंग करायला शिका, त्यामुळे तुमच्या बाही जोडताना कमी पडणार नाही, बाहीमध्ये कुठे घोळ वगैरे येणार नाही। तर नक्की तुम्ही ही पद्धत वापरा आणि बाहीचं कटिंग करायला शिका। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका। धन्यवाद।